गुड मॉर्निंग टू ऑल मित्रांनो, मी आज आपणास लँग्वेज डिसऑर्डर हा प्रकार सांगणार आहे। लँग्वेज डिसऑर्डर ही बेसिकली लहान मुलांमध्ये आपणास दिसते। लँग्वेज डिसऑर्डर म्हणजे काय? त्या मुलामध्ये खास करून सोशली बोलताना त्याला कन्सेप्ट काय हे सांगता येत नाही। मग हा कन्सेप्ट हा कोडिंगमध्ये पण असतो, तो त्याला प्रॉपरली प्रेझेंट करता येत नाही सोशली। बेसिकली लँग्वेजचे 3 कंपोनंट्स आहेत। फर्स्ट, सिंटॅक्स। ह्या सिंटॅक्स डिसऑर्डर म्हणजे काय? सिंटॅक्स डिसऑर्डर म्हणजे त्या मुलाला शब्दाचा अभ्यास नसतो, शब्दाची वाक्यामध्ये अरेंजमेंट कशा प्रकारे करावं लागते तरच ते वाक्य पूर्ण होतं हे समजत नसतं। आपण त्या ठिकाणी सिंटॅक्स त्याला शिकवतो। म्हणजे काय की वाक्य बनवताना शब्दाची अरेंजमेंट कशी हवी, लाईक दॅट द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, ह्याप्रमाणे वाक्यरचना हवी। दुसरा कॉम्पोनंट आहे लँग्वेजचा, तो आहे सिमेंटिक्स। ह्यामध्ये आपण त्या मुलास शिकवतो की एक्झॅक्ट शब्दाचं मीनिंग काय असतं, तो एक्झॅक्ट शब्द त्या वाक्यामध्ये यूज केला तरच ते वाक्य पूर्ण होतं। लाईक दॅट वरती खाली हे आपण शिकवतो। तिसरा कॉम्पोनंट्स आहे लँग्वेजचा प्रॅग्मॅटिक। ह्यामध्ये वाक्य कसे बनवायचे, पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये कशा प्रकारचे वाक्य बोलायला हवे, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वाक्य वेगवेगळी बोलायला हवी। जसं की मित्रांसोबत बोलताना, आईवडिलांसोबत बोलताना, आपल्यापेक्षा कोणतरी मोठा आहे, आपले शिक्षक आहेत किंवा आपले कोणतरी बॉस आहेत, त्या व्यक्तीस कसे बोलावे हे आपण प्रॅग्मॅटिकमध्ये शिकवतो। ओके, थँक्यू।